माझा वाढदिवस आहे, तर हॅपी बर्थडे टू मी. काही नाही. गुड मॉर्निंग. आज ॲक्च्युली माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. तर परत एकदा स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर आज माझा वाढदिवस आहे, तर हॅपी बर्थडे टू मी. आज चाललो आहे थोडासा, म्हणजे चिरनेला एक अनाथ आश्रम आहे, तिथं माझी खूप इच्छा होती का खाऊ वाटप करायची. तर मी सकाळी आता वाजले 9:30 रेडी वगैरे झालो आहे. तिथे आम्ही खाऊ वाटप करायला झालो, आमची सर्व फॅमिली आणि माझे मित्र आहेत 2-3. तर तिथं आम्ही खाऊ वाटप करायला चाललो आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आमच्या देवारात पाया पडतो, देन आमच्या गावात एक मंदिर आहे साईबाबाचा, तिथे एक पाया पडतो. नंतर आम्ही डायरेक्ट जाऊ चिरनेरला. तर हा व्लॉग खूप असा म्हणजे इंटरेस्टिंग होणार आहे आणि खूप असं मस्त वाटणार आहे, बिकॉज त्या पोरांची खुशी आहे ती बघायला खूप भारी वाटतं, म्हणजे आवडतं मला. कारण की ज्या गरजू लोकांना मदत करायची असते मला खूप आवडतं. तर चला आज जाऊया आपण तिथं आणि थोडंसं खाऊ वाटप करूया त्यांना. तर चला. आम्ही मस्त थोडंसं सामान पण म्हणजे खाऊ वाटपचं ते पॅक करून ठेवलंय. रात्री आम्हाला कमीत कमी 1 वाजला. कारण की म्हणजे थोडासा इश्यू जातात, तर आम्ही करणार नव्हतो, बट नंतर पप्पा बोलले करूया, पप्पा मम्मी बोलले करूया. तर आम्ही थोडंसं खाऊ वगैरे घेतलं आहे आणि हा राहिला. आता आम्ही तेवढंच झालं पाय पडायला. तर भेटूया. सिल्लोचा पण बड्डे आहे, म्हणजे आमची गाडी माझ्या बड्डेच्या दिवशी मागच्या वर्षी घेतलेली. आणि हा बघा आमचा गोंडे आहे. बस चल बस. आणि ही पण आमची गाडी आहे, ऋषी आणि प्रिन्स आहे. तर आम्ही आता चाललोय. तर चला मी आता चाललोय. गणपती बाप्पा. आणि आमचा छोटूसा गोंडूसा बच्चा. तर आम्ही आता चाललोय. आमच्या गाडी अजून एक पाटी गाडी आहे बघा. आणि अजून एक माझा मित्र आहे नीरज, तो पण पुढे थांबलाय. आम्ही जस्ट पोचलो इथे. मागे मुलं आहेत, तर मला त्यांना असं म्हणजे मला असं खूप भारी वाटतंय का त्यांना द्यायचं आहे मला.
कौतुकाचा आनंदाचा क्षण आपल्या सर्वांसमोर साजरा करण्यासाठी आज सजेश त्याचा 20वा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे मित्रपरिवार, आई वडील, भाऊ हे सर्वजण आपल्या आश्रमशाळेमध्ये उपस्थित आहेत. या सर्वांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवायची आहे. आज सजेशचा 20वा वाढदिवस आहे. त्याच्यासोबत इथे त्याच्या समवेत त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आई नरेंद्र थळे, वडील नरेंद्र गणपत थळे, तसेच भाऊ पार्श थळे आणि त्याचे मित्रपरिवार प्रिन्स, परशुराम ठाकूर, धीरज ठाकूर, ऋषिकेश म्हात्रे हे वेळात वेळ काढून इथे उपस्थित आहे. या सर्वांसाठी, मित्रपरिवारांसाठी आणि आपल्यासाठी परत एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या. वाढदिवसाच्या निमित्त साधून सर्व मुलांसाठी त्यांनी शैक्षणिक साहित्य आणलेले आहे, जे आपल्याला लागतं की नाही, पेन्सिल, खोडलबर, पट्टी, त्याचे पाऊच आणलेले आहे. तसेच मुलांचा आवडीचा खाऊ जो असतो तो चिवडा, बिस्किट आणि इतर काही चिप्स वगैरे आहे. हे सर्वांसाठी वाढदिवसाची भेट म्हणून त्यांनी आपल्या सर्वांसाठी, आपल्या आश्रमशाळेतील मुलांसाठी देऊ केलेले आहे. ह्या सुप्त उपक्रमाबद्दल आणि वेळात वेळ काढून आपला आनंदाचा क्षण आमच्या समवेत साजरा केल्याबद्दल आम्ही आपले खरंच आभारी आहोत. आपल्याला दीर्घ आयुष्याच्या लाख शुभेच्छा. पुढील आयुष्य आपण निरोगी, सुख समाधानाने आणि भरभराटीने ही सर्वांतर्फे आपल्याला वाढदिवसाची शुभेच्छा. सर्वांनी हॅपी बर्थडे टू यू म्हणून सगळ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायची आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बर्थडे, हॅपी बर्थडे. सगळ्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. आपला आनंदाचा क्षण जरी आमच्या समोर साजरा केला त्याबद्दल खरंच आपलं कौतुक. आपण ह्यापुढेही आपले आनंदाचे क्षण आमच्या समोर साजरे करावेत ही सदिच्छा. आणि जे काही आपण खाऊ आणलेलं आहे मुलांसाठी ते वाटप करावं. गुड मॉर्निंग. आज ॲक्च्युली माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने मी इकडे आलेले आहे. आणि मी इथे येऊन बघितलं तर खरंच म्हणजे शिक्षक वगैरे त्यांच्या याच्याने वगैरे म्हणजे खरंच मी बघितलं की ते कसे याच्याने कसे हे करतात किंवा काय. आता इथे प्रार्थना वगैरे चालू होती तेव्हा एकाही मुलाचे असे डोळे किंवा काय एकही उघडं न किंवा म्हणजे ते किती मनोकामने करतात किंवा काय. आणि यांच्या मागे पूर्ण म्हणजे शिक्षणाचा वगैरे हात आहे किंवा काय. आणि मी खरंच माझ्या मुलाला तुम्ही असं म्हणजे आशीर्वाद द्या किंवा काय वगैरे एवढीच मी बोलेन. थँक्यू व्हेरी मच.
थँक्यू मॅडम सर. थँक्यू मेरे भाई आल्याबद्दल. थँक्यू सो मच. वेलकम वेलकम. माझा जिगरी यार असू दे, किती भांडलो तरी आम्ही सोबतच. आम्ही आहोत. थँक्यू आल्याबद्दल माझ्यासोबत. खूप खूप थँक्यू. धन्यवाद. आणि आपण माझा जिगर, तो पण जिगर, दोन्ही पण जिगर आहेत. हे ऋषिकेश मात्रे प्रिन्स बॉयर दिसतस यार. यो बघ यार, एवढा गोंडस तू दिसत नाही. बरं वाटलं ना. मग एकदम भारी, खरंच एकदम भारी वाटला. तर आपण जाऊ आता, गाडीत जाऊन बोलूया. तर चला. खूप भारी वाटला मला तिथे. म्हणजे खाऊ वाटप केला तर त्यांच्यावरती जी त्यांच्या म्हणजे खाऊ देताना जी स्माइल येते ती बघूनच म्हणजे असं मन भरून येतं. आणि हे सर्व झालं माझ्या मम्मी पप्पांमुळं. तर थँक्यू मम्मी पप्पा फॉर दिस. आणि हा बघा आमचा गोंडूचा तोंड जरासं आवडलंय. तर भारी वाटलं. म्हणजे माझ्या बर्थडे दिवशी मला म्हणजे असं वाटप करायचंच होतं खाऊ. तर खूप भारी वाटला. आणि माझ्या मित्रांनी पण खूप सपोर्ट केला, तर त्यांच्यासाठी पण थँक्यू. तर हे कोण आहे बाबू? दादाच ना आपली.